ए बसा येईल पट 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 पट. हा ती ती पाहिजे बघा मला फुल पावर मला. कुठे गेलतीस का? कथेचं नाव आहे गावधोंड. गावधोंड म्हणजे गावावर आलेलं संकट. पूर्वेकडं नुकतंच तांबडं फुटण्याच्या मार्गावर होतं आणि गारठा मी म्हणत होता. थंडीनं अंग गोठून जाते का काय असं प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झालेली. आणि भल्या पहाटे उठून बायका स्वयंपाकाचं निमित्त करून चुलीजवळ जाऊन बसलेल्या आणि आराला भाकरी लावायची सोडून आऱ्याला पायी लावण्यात प्रत्येक बाईला धन्यत होतं. आणि माणसांचं तर काय विचारच नका. बर्फाच्या लादीवाने थंडगार पडलेलं शरीर हलगीवाल्यानं हलगी शेकावी तसं माणसं मागणं पडणं अंग शकण्यात गुंग झालेली. अशा कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे जीर्ण झालेल्या रगाची फोळ मारून पांडुता त्या घराजवळ आला. अंगणातला नाला सट्टून ती शिवडी मारून मला आणि घरात हात डोकावून बघितलं तर पांडुता त्याचं पोरगं बाळ्या पुस्तकं इकडे तिकडे इसकाटून पाठीवर काहीतरी लिहिल्यागत करत होतं. आता पांडुता त्याचंच पोर. त्याचं वेगळं वर्णन काय करायचं. अहो इंजनावरल्या पोत्यागत तेलकाट बाळ्या, इंजनावरल्या पोत्यागत तेलकाट बाळ्या अंधारात सुद्धा हिरा चकाकल्यागत चकाकत. आणि असलं बाळ्या वाचत बसले म्हणल्यावर पांडुता त्या असं फुगा फुगल्यागत फुगलो. आणि बाळ्या रोज शाळेला जायचं. सरांच्या लय लाडकं होतं. सर एकदा म्हणले माझा आवडता प्राणी कोणता. काय विचारलं? न काय विचारलं? माझा आवडता प्राणी कोणता. काय विचारलं? बाळ्याला ऐकू आलं माझा ना आवडता प्राणी. बाळ्या म्हणला मी सांगतो माझा ना आवडता प्राणी हा मनुष्य प्राणी. कारण तो लहानपणी लय ओंडच दिसतो पण मोठ्या झाल्यावर आपल्या अवकात दावाय चालू करतो, तंबाखू खातो आणि पिचकाऱ्या मारतो, पान खातो आणि भिंती रंगवतो, दुसऱ्या लग्नात बासुंदी पितो, पुरी खातो पण पोहायला जात, व्यायाम करत नुसता खातो 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 आणि 9 महिन्याच्या गरोदर माऊली सारखा पोट काढून फिरतो, दारू पितो आणि डुल्लत 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 आपल्या घरी येतो. तिची बायको दरवाजाच्या आडाला पायात घेऊन उभा राहते आणि तेव्हा असा डुल्लत 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 आला की त्याच्या डोसक्यात टाणीशी घालते. म्हणून मला मनुष्य प्राणी अजिबात आवडत. सर म्हणले तसं नाही बाळासाहेब, सगळीच माणसं तशी नसतात. तू छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घे, तू विवेकानंदांचा आदर्श घे, तो आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श घे, ज्यांनी 52 वर्षाची काळा पाण्याची शिक्षेला सुद्धा ज्यांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे बाळ्या सरांच्या अधिकच जवळ गेला. पोरं म्हणली बाळ्या तू लय हुशार आहेस तर मग इंग्लिश मिडियमला जा की. बाळ्या म्हणला आपल्याला मराठीत इंग्लिश शिकाई नाही. मग पोरं म्हणली सांग बघू ए फॉर ऍपल तर सी फॉर काय. बाळ्या म्हणला ए फॉर ऍपल तर सी फॉर चिप्पा. पोराने तुटूस तर मारला आणि गायच्या कासासनं वासराला ओढून काढावं तसं बाळ्याला ओढून काढला आणि बाहेर फेकून दिला. पपोट्यातनं उठलेल्या कुत्र्यानं अंग झाडावं तशी बाळ्याने छड्डी झाडली आणि पुन्हा आत येऊन बसला. असं बरेच दिवस गेले आणि मग गावातल्या गोनुशेठला कळालं. जर सर असे संस्कार करायला लागले, जर सर कुसुमाग्रजांच्या सावरकरांचे विचार मुलांच्यात पेरायला लागले तर मुलं मोठमोठे वाढदिवस घाला म्हणून आग्रह करणार. मोठ्याने बोलायचं आग्रह करणार. मोठमोठे लग्न करा खर्च करू देणार. ईर्षेपोटी मोठ्या पार्ट्या घालू देणार. कर्जबाजारी होऊ देणार. आपले दुकान चालणार.
मग सरांना गणुशेठने सांगितलं की तुम्ही शाळा बंद करा. सर म्हणजे जोपर्यंत मुलं शाळेत येते तोपर्यंत शाळा बंद होणार. मग त्याने ओळखलं की सर ज्ञानाच्या आधारावर जगतायत, विज्ञानाच्या आधारावर जगतायत. ते जर असं सावरकरांचा, कुसुमाग्रजांचा, खांडेकरांचा विचार द्यायला लागले तर आपल्याला काय करता येणार नाही, ते शाळा बंद करणार नाहीत. म्हणून त्यांनी पालकांना सांगितलं की तुम्ही मुलं शाळेत घालवू नका. पालकांनी मोठमोठे वाढदिवस गाठलेले, मोठमोठी नवसं केलेली, मोठमोठ्या पार्ट्या केलेल्या. आणि कर्जबाजारी माणसाला दुसरं मन असू शकत नाही, तो गुलाम असतो. त्यांनी आपापली मुलं घरात ठेवली, म्हणून बाळ्याला सुद्धा घरात ठेवलं होतं. मग बाळ्या सुद्धा घरात बसून काय करायचं म्हणून सरांनी शिकवलेली कविता म्हणायला लागला. तुम्ही म्हणणार ना मोठ्या आवाजात, असेन मी आगाऊ जरी, अरे बोला म्हणायचं, असेन मी आगाऊ जरी तरी खाते भाव मी, असेन मी आगाऊ जरी तरी खाते भाव मी, सुट्टीमध्ये फिरते गावन गाव मी, कैऱ्या काने पोहणे आहे माझा छंद, कैऱ्या काने पोहणे आहे माझा छंद, दप्तर ठेवते कपाटात आणि अभ्यास असतो बंद, पाऊस येतो वळवाचा सोबत घेऊन सुसाट वारा, पाऊस येतो वळवाचा सोबत घेऊन सुसाट वारा, डोके दुखते अंग तपते वेचित असते जेव्हा गारा, डोके दुखते अंग तापते वेचित असते जेव्हा गारा, औषध कडू तोंड कडू कडू असते सारे जग, आपण झोपत नाही म्हणून जागत राहते आई मग, आपण झोपत नाही म्हणून जागत राहते आई मग, म्हणून देवा तुझ्या पुढे मागणी आहे एक, भोवताली सुखे असली जरी अनेक, सुट्टी संपो खेळ संपो संपो सारी मजा, आई शिवाय जगण्याची देव नको सजा, आई शिवाय जगण्याची देव नको सजा. मग पण त्याला वाटलं की आईवर इतकी चांगली म्हणतोय